नमस्कार. परत वेगळं लोकेशन आहे कारण परत आज मी एका किचन वेस्टपासून फर्टिलायझर दाखवणार आहे. ॲक्च्युली हे फार कॉमन फर्टिलायझर आहे आणि खूप गुणी आणि जालीम फर्टिलायझर आहे आणि मी माझ्या बऱ्याचशा झाडांना हेच वापरते. तर आज बघूया हे काय फर्टिलायझर आहे आणि ते कशापासून तयार होतं. हे आपलं फर्टिलायझर तयार करणार आहे मी तांदळापासून. तर करूया सुरुवात. आपल्याकडे भात हा सगळ्याच घरात लावला जातो आणि भात आपलं मेन फूड आहे. त्याच्यामुळे कसं तांदूळ आणि भात या दोघांचं आपल्या घरात नेहमीच वास्तव्य असतं. तर ह्याच तांदळापासून आपण हे फर्टिलायझर तयार करणार आहोत. आता तर मी काय करणार आहे, हे तांदूळ मी धुणार आहे. आपण भात लावायच्या आधी तांदूळ धुतोच, तसंही मी तांदूळ धुणार आहे. आपण नेहमी असं तांदूळ धुतोच, तसंच मी आताही हे तांदूळ धुतीये. आता हे जे वरचं पाणी आहे ते मी एका भांड्यात घेते. मी आता थोडं 1 तास किंवा 1.5 तास म्हणजे नॉर्मली मी काय करते, भात लावते आणि तोपर्यंत सगळं जेवण करून घेते आणि मग मी याचा वापर करायला सुरुवात करते. तर आता हे तोपर्यंत मी 1.5 तास ठेवणार आहे आणि मी माझं जेवण पण ओतून घेणार आहे. आता हे आपण तांदळाचं पाणी माझ्या झाडांना घालणार आहोत. जर तुमच्याकडे ऑर्किड असेल तर ऑर्किडसाठी हे फार छान फर्टिलायझर आहे. तर त्याच्यासाठी काय करायचं, त्यासाठी तुम्हाला गरज आहे कापसाची. हा कापूस मी आता ह्या पाण्यात बुडवणार आहे आणि माझं जे ऑर्किडचं झाड आहे तसं आता हे ऑर्किडचं झाड जे आहे याच्या पानांना मी या पाण्याने पुसून काढणार आहे. ही जी आपली नवीन पालवी आहे त्या सगळ्यांना मी पुसून काढणार आहे. आणि उरलेलं जे पाणी आहे ते थोडं थोडं मी माझ्या सगळ्या झाडांमध्ये टाकणार आहे. कुंडीतली झाडं असतील तर दिस कॅन ॲक्ट लाईक अ व्हेरी गुड फर्टिलायझर. मी माझ्या सगळ्या कुंडीतल्या झाडांना घालते आहे मी. आता राईस वॉटरचा उपयोग काय होतो हे मी तुम्हाला सांगणार आहे. राईस भात हे ॲक्च्युली इट्स अ व्हेरी गुड कार्बोहायड्रेट, म्हणजे त्याचं स्टार्च कंटेंट असतं. परत विटॅमिन्स आणि मिनरल्स या गोष्टी पण असतात. विटॅमिन्समध्ये विटॅमिन बी हे प्रामुख्याने त्याच्यातून मिळतं. आता हे जेव्हा आपण घालतो, आपण जेव्हा हे झाडांना पाणी घालतो तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे विटॅमिन बी स्टार्च, म्हणजे त्यांची ग्रोथ व्हायला त्यांना जी ताकद लागते ती मिळते. जसं आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की भातामध्ये कार्बोहायड्रेट असतं आणि कार्बोहायड्रेटमुळे आपल्याला एनर्जी मिळते. तीच एनर्जी पण या झाडांना या तांदळाच्या पाण्यापासून मिळते. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण हे फर्टिलायझर देत असतो तेव्हा त्याची जी पानं असतात ती फार लशी ग्रीन दिसतात, म्हणजे खूप छान हिरवीगार अशी दिसतात आणि एक वेगळंच तेज त्या झाडाला निर्माण होतं. तिसरी गोष्ट, जेव्हा हे आपण कुंडीत घालतो किंवा मातीत घालतो हे पाणी, तेव्हा काय होतं की जे आपल्याला इम्पॉर्टंट बॅक्टेरिया असतात, बेनिफिशियल बॅक्टेरिया, ते ॲक्टिव्ह होतात आणि ते जास्त सॉईल फर्टाईल करतात. तर या 3 कारणासाठी हे तांदळाचं पाणी घालणं फार आवश्यक आहे. आता तुम्ही हे पाणी किती वेळा घालाल, हे पाणी तुम्ही घालू शकतात आठवड्यातनं एकदा.
वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये झाडांना घाला. म्हणजे असं समजा की महिन्यातनं एकदा तरी हे पाणी प्रत्येक झाडाला मिळू देत आणि मग तुमचं गार्डन बघा कसं हिरवंगार होतं. माझा तर स्वतःचा एक्सपिरियन्स आहे की जेव्हा माझं ऑर्किडचं झाड अगदी मरत आलं होतं आणि मला काही सुचत नव्हतं की काय करावं, तेव्हा मी हेच तांदळाचं पाणी घालून त्याची पानं सारखी सारखी पुसून ते आज मस्तपैकी केलेलं होतं आणि त्याच्यानंतर तर बऱ्याच वेळा ते सतत मला फुल पण देत होतं. तर अशा प्रकारचा हा उपाय फार जालीम आहे, त्यामुळे तुम्ही नक्कीच तुमच्या झाडासाठी हे वापरा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, माझं चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करा. भेटूया पुढच्या रविवारी.